नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय परीक्षा याच्यामधील अंकगणित याच्यातील संख्या व संख्या पद्धती यामधील आपण स्वाध्याय 1.4 आजच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न मुलांना समजेल या भाषेमध्ये आपण सोप्या पद्धतीने समजवणार आहोत। व्हिडिओला सुरुवात तर करतोच आहोत, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। मग इथे पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे? मग आता 1 ते 20 मधल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? तर बघा, 1 ते 20 मधल्या मूळ संख्या 2, आपल्याला बेरीज नाही करायची आहे, 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 5, 5 च्या नंतर 7 आणि 7 च्या नंतर 11 आणि 11 च्या नंतर 13, 13 च्या नंतर 17 आणि 17 च्या नंतर 19 या एवढ्याच मूळ संख्या आहेत 1 ते 20 मधल्या। मग बघा किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 एकूण मूळ संख्या किती आहेत? 8 आहेत। आपल्या त्या संख्यांची टक्केवारी करायची आहे। मग एकूण संख्यांमधल्या किती संख्यांमध्ये? तर 20 संख्यांमधल्या। मग एकूण संख्या किती? 20 किती 20 पर्यंतच्या संख्यांमध्ये मूळ संख्या किती आहेत? 8 आहेत। म्हणून मी इथे काय करायचं आहे? 8 टक्केवारी काढायची आहे, म्हणून मी इथे काय करायचं आहे? गुणिले 100। मग या शून्याला हे शून्य कट केलं, बे 1 बे, बे 5 10, राहिलं काय आता? 8 गुणिले 5। मग इथे बघा 8 गुणिले 5 बरोबर 8 5 40, म्हणजेच किती टक्के आहेत संख्या? 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी आहे 40%। पर्याय क्रमांक डी। दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? आता आपल्याला माहिती आहे मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या आपण त्याच संख्येला म्हणतो ज्या संख्येला किंवा कोणत्याही संख्येला फक्त 2च विभाजक असतात। मग आता ते 2 विभाजक म्हणजे कोणते? ती स्वतः संख्या आणि 1 हे 2च विभाजक ज्या संख्येला असतात त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो। आता 81 81 एक्के 81, 9 9 81 म्हणजे अनेक विभाजक आहेत त्याचे, 1 आहे, 9 आहे, 81 म्हणजे 2 पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे 81 ही संयुक्त संख्या आहे। 83 बघा, 83 फक्त 83 एक्के 83 म्हणजे 83 चे फक्त 1 आणि ती स्वतः संख्या 83 हे 2च विभाजक आहेत, म्हणून मग 83 ही काय आहे? मूळ संख्या आहे। आता 85 अनेकांच्या पाड्यात आहेत बघा, 17 5 85, मग याचे विभाजक बघा 5च्या पाड्यामध्ये आहेत, 17च्या पाड्यामध्ये आहेत आणि स्वतः 85 अजून असतील, फक्त मी काय केलेत थोडंसं आपलं समजवण्यासाठी थोड्याच काढल्या, म्हणजे हे 2 पेक्षा जास्त विभाजक, म्हणून ही सुद्धा संयुक्त संख्या आहे। पुढचा प्रश्न बघ, पुढची संख्या आहे 87। आता इथे बघा 29 त्रिक 87 आणि 87 एक्के 87, फक्त सांगण्यासाठी थोड्या संख्या घेऊया। मग बघा 1च्या पाड्यात आहेत, 87च्या पाड्यामध्ये आहेत, 3च्या पाड्यात आहेत, 29च्या पाड्यामध्ये आहेत, म्हणजे एवढे विभाजक आहेत, म्हणून मग 87 ही सुद्धा काय झाली संख्या? तर संयुक्त संख्या झाली। मग इथे 83 ही संख्या या पर्यायांमध्ये 83 ही संख्येचा जो संख्या आहे तीच काय आहे? मूळ संख्या, म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न बघूया, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने। आता 32 तर येऊ शकत नाही, कारण 32 हे मूळ संख्या, 32 हे अनेकांच्या पाड्यांमध्ये आहे। बघा इथे 16 दुने 32 आणि 32 एक्के 32, इथे मी थोड्याच संख्या दाखवते अशा, म्हणजे अनेकांच्या पाड्यात, म्हणजे 2च्या पाड्यात आहेत, 16च्या पाड्यात आहेत, 32च्या पाड्यात आहेत आणि 1च्या पण पाड्यात आहेत, म्हणजे अनेकांच्या पाड्यात आहेत। पण इथे मूळ संख्या आहे का नाही? आता 33 बघा, 3 गुणिले 11, 11 त्रिक 33। आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले? कोणत्या 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने। मग बघा 3 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि 11 ही सुद्धा मूळ संख्या आहे, मग 3 आणि 11 या दोनही मूळ संख्यांच्या गुणाकाराने 33 ही संख्या मिळते। तसं 16 ही संयुक्त संख्या आहे, 2 पण मूळ संख्या आहे, ठीक आहे, पण ही काय आहे? संयुक्त आहे, आणि ही सुद्धा कशी आहे? संयुक्त आहेत, म्हणून मग हे येईल का? तर नाही येणार आहे। पण 11 त्रिक 33 ही संख्या मात्र काय आहे? 2 मूळ संख्यांचा गुणाकार
33 येतो, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. आता इथे सर्वात लहान विचारले, मग आपण याचं पण काढून घेऊया. 17 दुणे 34, 17 दुणे 34 आणि 17 बघा 34 एके 34. आता याच्यामध्ये 34 ही संयुक्त संख्या आहे, पण 17 आणि 2 34 ही संयुक्त संख्या, त्याच्यामुळे हे काही येणार नाही, पण हे येते कारण 17 पण मूळ संख्या आहे आणि 2 ही सुद्धा मूळ संख्या आहेत. आता बघा जर आपण विचार केला, या पण 2 मूळ संख्या आहेत, त्यांच्या गुणाकाराचं उत्तर 33 येते, हे पण योग्य आहे. आणि 17 आणि 2 यात पण 2 मूळ संख्या आहेत आणि त्यांच्या गुणाकाराचं उत्तर पण 34 येते, म्हणजे हे पण योग्य आहे. थोड्या वेळ आपण हे बाजूला ठेवूया. आता 7 5 35, बघा इथे 7 5 35. आता इथे मात्र काय आहेत बघा, या दोन्ही काय आहेत, मूळ संख्याच आहेत. आणि आपल्याला काय विचारलं तर दुसरी अजून 35 एके 35 पण आहेत, 35 एके 35. आता 35 एके संयुक्त संख्या, तर याचा विचार केला तर या सुद्धा 2 मूळ संख्या आहेत, म्हणजे हे तीनही जे पर्याय आहेत ते 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने येणारे संख्या आहेत. पण पुढचं वाक्य बघूया. पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती, म्हणजे जे उत्तर येते ते सर्वात लहान कोणतं आहे बघा. इथे 33 आहे, इथे 34 आहे आणि इथे 35 आहे, म्हणजे याही संख्या 2 मूळ संख्यांच्या गुणाकार आहे. हाही उत्तर हेही गुणाकार येतो 2 मूळ संख्यांचा गुणाकार, पण या 2 संख्या याच्यापेक्षा मोठ्या आहेत, म्हणून मी इथे लहान विचारले, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 33. पुढचा प्रश्न बघूया. पहिल्या 4 अभाज्य प्राईम संख्यांची बेरीज आहे. आता आपल्याला माहिती आहे अभाज्य म्हणजेच काय, मूळ संख्या, कारण आपल्याला माहिती ते दिले आपल्यासाठी प्राईम संख्या म्हणजे मूळ संख्या. मग पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज किती, मग पहिल्या 4 मूळ संख्या आपल्याला माहिती आहे 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 7. मग आपण यांची बेरीज करूया. 7 5 12, 12 आणि 3 15, 16 17. मग 17 कुठे आहे तर पर्याय क्रमांक डी मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 17. पुढचा प्रश्न बघूया. जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल. आता हा अंक मी आहे तसा लिहून घेते, बघा इथे हा अंक मी आहे तसं इथे लिहून घेते. 36,490. आपल्याला काय सांगितले आता की 6 आणि 9 यांच्या अदलाबदल करायचे, म्हणजे 6 आहे तो 9च्या घरात जाणार आणि 9 आहे तो 6च्या जागेवर येणार. बाकी सगळे अंक आहेत तसं लिहून घेऊया. हां, आता हा 6 आहे तो इथे घ्यायचा आणि 9 आहेत ते इथे घ्यायचे. आता मूळ संख्या बघा, बदललेली संख्या आहे ही 39,460 व मूळ संख्या म्हणजे कोणती, हीच म्हणजे पहिली संख्या. मूळ संख्या म्हणजे पहिली दिलेली संख्या 36,490 यांच्यातील फरक किती असेल विचारले. फरक म्हणजे वजाबाकी, मग या दोघांची काय करायची वजाबाकी. 0तून 0 गेले 0, 6तून 9 जात नाहीत, 6 खोड्याचे वर घ्यायचे, इकडचं एक इथे घेतला, इथे राहिले 3. आता 16तून 9 गेले तर 16तून जर 9 गेले तर बाकी किती राहते 7 राहते. आता बघा या 3तून काही 4 जात नाहीत, इकडचा एक खोडला इथे घेतला, इथे राहिले हे 8. 13तून 4 गेले तर बाकी येते 9. 8तून 6 गेले बाकी आली 2, 3तून 3 गेले 0. मग आपलं उत्तर किती आले 2970. मग 2970 बघा इथे 2970, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. मग आपल्याला माहिती आहे कोणती संयुक्त संख्या आहे तर बघा 17, 29, 15 आणि 97. याच्यामध्ये 17 ही मूळ संख्या आहे, 17 ही काय आहे मूळ संख्या आहे. 29 ही पण मूळ संख्या आहे आणि 97 ही सुद्धा मूळ संख्या आहेत. आणि 15 ही मात्र कोणती संख्या आहे तर संयुक्त संख्या. आपल्याला माहिती आहे संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला आपण काय म्हणतो संयुक्त संख्या म्हणतात. मग बघा 15चे विभाजक बघूया आपण. 1च्या पाड्यामध्ये आहेत, 3च्या पाड्यामध्ये आहेत, 5च्या पाड्यामध्ये आहेत आणि 15च्या पाड्यामध्ये आहेत. मग बघा 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, 4 विभाजक आहेत, म्हणून मग 15 ही काय आहे संयुक्त संख्या. पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 9 5 0 2 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. आता किमान विचारले बघा, हे 5च अंक आहेत, 1 2 3 4 5. किमान विचारले, किमान म्हणजे काय
लहानात लहान. मग आता बघा लहान कोण आहे याच्यामध्ये? शून्य लहान आहे. पण आपल्याला माहिती आहे जर आपण शून्य अगोदर लिहिला तर 4च अंकी संख्या तयार होईल. मग ते मी लिहून दाखवते 0, 2, 4, 5 आणि 9. मग ही फक्त कोणती संख्या तयार झाली? 2459. 4च अंकी संख्या तयार झाली. मग आता काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला की शून्य लहान आहे. मग शून्याच्या नंतर लहान कोण आहे? 2 आहेत. म्हणून मग काय करायचं आहे? 2 अगोदर घ्यायचे आणि त्याच्यानंतर शून्य अंक घ्यायचे. आणि मग 4, 5, 9. 4 पेक्षा 5 मोठे आणि 5 पेक्षा 9 मोठे. मग कोणता अंक तयार झाला? बघा आता हे मात्र 5 अंकी संख्या तयार झाली. मग कोणता अंक तयार झाला? 20,459. मग 20,459 आपलं ऑप्शन नंबर बी याच्यामध्ये आपली ही उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण स्वाध्याय 1.4 स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू फॉर वॉचिंग.